रे गण्या, का झालं तुले? कसं काय आला इकडे? का झालं? चांगलंच तर दिसून राहिलं. का झालं? डॉक्टर साहेब. बे का झालं लढाली? झालं तरी काय ते तर सांग. नुसतं लढत आहे कुत्र्यासारखं भू 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 करू. डॉक्टर साहेब विचारूच नका काय झालं. त्याला सांगायला लाज येणार ना, मला बोलायला लाज येणार. नको सांगा, जाऊ द्या. मला काय करायचं? नाही सांगायचं तर नको सांगा. माझ्या बापाचं का चाललं? डॉक्टर साहेब, मी एका पोरीले प्रेम करत होतो, पण तिनं मला नाही म्हटलं, म्हणून मी लढत आहे. अबे हे दवाखाना आहे बे. हे काही लव पार्ट नाही आहे. काही तर सांगायला आला ना. मग लव गुरु नाही आहे का तुला काही सजेशन देणार आहो? सांग, मी इंजेक्शन देऊ शकतो, सजेशन देऊ शकत नाही. समजलं ना? अरे डॉक्टर साहेब, यानं तिला सांगितलं, तिनं आपल्या भावाला सांगलं ना, त्यानं असं झोडलं काही सांगू शकत नाही कुठं मारलं याले, म्हणून हे टेन्शन घेऊन राहिलं. समजलं? तुम्हाला काही लवगुरू बनून नाही म्हणत आहे, ते आपले प्रश्न सांगत आहे, त्याचं उत्तर द्या की त्याचं लागलेलं आहे, त्याचा इलाज होऊ शकते का नाही होऊ शकत. अबे टकल्या, तुला डॉक्टर कोण बनवलं रे टकल्या? असा डॉक्टर आहे तू? विचारायचं पहिले हे करते, मित्र आहे म्हणून आलो टकलं कुठचं तर. नुसतं पटर पटर करते, काम धंदा तर येत नाही, नुसतं पटर पटर करते. हलकटा, म्हणूनच तुला झोडलं रे. आता पोरीनं बरं केलं रे. असंच पाहिजे कुत्र्या, तुला झोडलंच पाहिजे. मला टकल्या टुकल्या म्हणून राहिलं. मित्र झालं म्हणून का झालं रे? काल्या डोंबड्या, तुला झोडलंच पाहिजे. असंच पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. का मित्र झोपून राहिले का? लाईक करत जा ना.